आपण नूडल्सची रेसिपी बघणार आहोत। तर यासाठी मी नूडल्स घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे आणि इथे मीठ घेतलेलं आहे, इथे कोथिंबीर आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। इथे गॅस पेटवून घेतलेला आहे आणि गॅसवर पातेलं ठेवलं आहे। त्यामध्ये मी 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे। त्याच्यानंतर अजून अर्धा तांब्या पाणी घेणार आहे मी, म्हणजे असं 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे मी नूडल्स करण्यासाठी। हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। इथे मी नूडल्सचे ना बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता मी कांदा चिरायला घेतलेला आहे। कांदा हा आपल्याला बारीक चिरायचा आहे, त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि तो मी आता बारीक असं चिरून घेणार आहे। इथे बघा गरम पाणी झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण नूडल्स टाकणार आहे। चपळी आपण तेल टाकलेलं आहे। नूडल्स पटकन शिजून होतील आणि मऊ होतील। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटांसाठी हे राहून देणार आहे, शिजून देणार आहे। आता आपण आहे ना कोथिंबीर आहे ना एकदम बारीक चिरून घेऊया। इथे बघा नूडल्सला उकळी फुटलेली आहे। इथे आता आपण कढई गॅस पेटवून घेतलेला आहे आणि आता कढई ठेवलेली आहे यावर। त्यामध्ये आपण 1 चमचा तेल ओततोय, आता ओतून घेतलंय। 1 चमचा तेल घेतलंय, अजून 1.5 चमचा तेल घेऊ आपण, अजून एक अर्धा पळी तेल ओतून घेतलेलं आहे आपण। बघा नूडल्स आहे ना एक 60% ना शिजत आलेले आहे। अजून एक 2-3 मिनिटं ठेवू, म्हणजे मग ते प्रॉपर शिजून होतील आपले नूडल्स। आपण 5 लसूण पाकळ्या आणि थोडं अर्ध ना आलं घेतलेलं आहे। आता ह्या पाकळ्या आणि आलं जे घेतले आपण ते आपण ठेचून घेऊया ह्याच्यामध्ये। इथे आता नूडल्स आहे ना शिजून झालेले आहेत। आपण आता गॅस बंद करून टाकू। बारीक असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तेल तापलेलं आहे। आता आपण 1 चमचा आहे ना जिरे टाकू त्याच्यामध्ये। जिरे तडतडलेत। आता थोडासा ना कांदा जो चिरून घेतला आपण तो कांदा टाकून घेऊया। आता तो कांदा आहे ना लालसर गुलाबी होत आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो पण परतून घेऊ आपण। टोमॅटो खूप शिजवायचे नाही आपल्याला, 2 मिनिटं मीठ शिजवायचे आहेत। तर आपण इथे जो कोबी घेतलेला आहे तो पाण्याने धुवून घेऊ आणि ते पाणी निथळून घेऊ। तर आपण याच्यामध्ये हा कोबी जो धुवून घेतलाय तो याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत हे सगळे मिश्रण एकत्र करून घेऊ। आता यामध्ये आपण आलं लसूण टाकून घेऊ, ते पण एकत्र मिश्रण करून घेऊ। हे नूडल्स आपण यातलं पाणी काढून घेऊ आणि हे निथळून घेऊ। यावर लगेच आपण थोडंसं मोकळं करून घेऊ आणि थोडंसं गार पाणी टाकू, म्हणजे ते पटकन मोकळे होतात। आता यामध्ये आपण आहे ना अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, थोडे चिली फ्लेक्स टाकतोय आपण, थोडा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी किंचित धना पावडर टाकायची आपल्याला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व नूडल्स टाकून घेऊ। अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि आता अर्धा चमचा पिंक सॉल्ट घेतलेली आपण। अंदाजानुसार घ्या, आपल्याला जसं टेस्ट हवं असेल तसं। आता आपण परत एकदा गॅस पेटवून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी घेतलेलं आहे, नूडल्स मध्ये टाकायचं आहे आपल्याला। आता हे पाणी गरम झालेलं आहे। पाणी आता आपण यामध्ये